महसूल कर्मचाऱ्यांचं आज लेखणी बंद आंदोलन आहे। त्यामुळे आपण बघू शकतो या ठिकाणी नागपूर तहसील कार्यालयातले हे दृश्य आहे। बरेचसे कर्मचारी काम बंद आंदोलनामुळे कर्तव्यावर आले नाही। त्याचा थेट फटका जो आहे तो लाडकी बहीण योजनेला बसतोय, कारण की बरेच कागदपत्र, मग उत्पन्नाचा दाखला असो, रहिवासी प्रमाणपत्र असो, हे कागदपत्र महसूल विभागाकडून घ्यावे लागतात। परंतु महसूल विभागाचं आज या ठिकाणी लेखणी बंद आंदोलन आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य लोकांची कामं जी आहे ती या ठिकाणी होत नाही। तहसील कार्यालयात हे दृश्य आहे बघा, सगळे सिनियर सिटीजन येऊन बसलेले आहे वेगवेगळ्या कामासाठी, काही विद्यार्थी येऊन बसलेले आहे। कोणीही कामं जे आहे ते करायला तयार नाही, हे वातावरण आहे इथलं नागपुरातील महसूल कार्यालयातलं। बघा हे दृश्य आहे, वेगवेगळे कागदपत्र काढण्यासाठी लोक आले परंतु कामच होत नाही। त्यामुळे बाहेरून येऊन लोकांना परत जावं लागलं अशी परिस्थिती आहे। हे कर्मचारी आहे पण बाहेर आहे, कारण की आज लेखणी बंद आंदोलन आहे आणि त्यामुळे कुणालाही काम करता येत नाही। त्याचा फटका जो आहे तो बसतो। ताई, कशासाठी आले तुम्ही इथं? हे स्टॅम्प लाडकी बहीण योजनेसाठी। लाडकी बहीण योजनेचे फॉर्म काय कागदपत्र घेत आहे? नाही, हे लाडकी याचे नाही आहे, उत्पन्नाचा दाखला हवा आहे। काय हुआ, कैसे आले? स्टैम्प पेपर साठी आले मैं। स्टैम्प पेपर साठी आले। आज ये आप किस लिए आए? ये इनकम रहवासी के लिए आए। हाँ, क्या तो बोले वो बोले साहब को जीरेस करा के दे दो। हाँ, तो साहब को दे दी। आज की 15 तारीख है, ऊपर गए, ऊपर से नीचे भेजा, फिर ये साहब को दे दी हमने। दे दिए। हाँ, काम हो रहा है क्या? मिला क्या सर्टिफिकेट आज? नहीं, ये ले जाके बोले वहाँ बता दो जहाँ से बनाए, पुलिस किस लिए स्टेशन। चाहिए? लाडकी बहन योजना के लिए? नहीं नहीं नहीं, बेवा का है। बेवा का है। हाँ, बताइए, तुम्ही कशासाठी आल्या? हे आम्ही सर्टिफिकेट पाहिलं कुठलं सर्टिफिकेट? मतदानासाठी। मतदानासाठी। नक्कीच वेगवेगळे कामं जे आहेत ते या ठिकाणी घेऊन महिला आल्या, कोणी आता त्यांचं प्रमाणपत्र घ्यायला आलेले आहे, कोणी लाडकी बहीणसाठी आले आहे। परंतु महसूल कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी लेखणी बंद आंदोलन आहे आणि त्यामुळे बरीचशी कामं जी आहेत ती रखडलेली आहेत। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।